त्यानंतर काही घडामोडी थोडक्यात आपण बघणार आहोत। प्रतीक पाटील यांनी आता काँग्रेस पक्षावर दबाव वाढवल्याचं कळतंय, कारण सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रतीक पाटील यांचे लहान भाऊ विशाल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असं कळतंय। काँग्रेसकडून जे अर्ज दाखल करतील त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हे पक्षाने ठरवावं असा पवित्रा आता प्रतीक पाटील यांनी घेतलाय। उस्मानाबादचे नाराज खासदार रवींद्र गायकवाड यांना मातोश्रीवरून बोलावण्यात आले आणि त्यांना अनिल देसाईंनी फोन केलेला आहे अशी माहिती कळते। उमराजे निंबाळकर यांना उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी दिल्यानं गायकवाड सध्या नाराज आहेत। कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रचाराचा काल नारळ फोडण्यात आला आणि युतीच्या सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांसह आघाडीच्या नेत्यांवर काल घणाघाती टीका केली। बीडमधली बातमी आहे। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची निर्घृण हत्या केल्याचं कळतंय। रात्री 2 वाजता उड्डाणपुलाखाली अज्ञातांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्याचं कारण जरी कळू शकलेलं नसलं तरी पोलिसांकडून या अज्ञात हल्लेखोरांचा शोध आता सुरू झालाय। भाजप दबाव टाकून आचारसंहितेमध्ये प्रशासनाचा वापर करतोय असा आरोप राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी केलाय। राष्ट्रवादीची धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत सभा होणार होती, पण राष्ट्रवादीने 19 तारखेलाच 25 मार्चला होणाऱ्या सभेची परवानगी घेतल्याचं त्यांचं म्हणणं होतं। पण भाजप सत्तेचा दबाव टाकतोय आणि आचारसंहितेत प्रशासनाचाच वापर होतोय असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य आज आणखीन वाढणार आहे, कारण हवाई दलाच्या ताफ्यामध्ये 4 चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल होत आहेत। अमेरिकेची कंपनी बोईंगकडून निर्माण करण्यात आलेलं चिनूक CH-47I हे हेलिकॉप्टर वायुदलाच्या ताफ्यात चंदीगड इथे सामील होत आहे। बातमी मुंबईतली आहे। दादरमधल्या विलास चौधरी यांच्या बांधकामाच्या साईटवरून बाजूच्या कंपाऊंडमध्ये उभ्या असणाऱ्या गाडीवर लोखंडी रॉड पडलेत आणि या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं या दृश्यांमध्ये बघतोय। सुदैवानं या ठिकाणी कुणीही नव्हतं तिथे, त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। बातमी भिवंडीतली ITIच्या एका विद्यार्थ्यानं मोबाईलमधल्या ब्लू व्हेल गेमच्या नादात विष पिऊन आत्महत्या केल्याचं कळतंय। आकाश काटेकर असं या तरुणाचं नाव आहे आणि या मुलाला ब्लू व्हेल गेम खेळण्याचा छंद होता आणि याच प्रकारातून त्यानं आत्महत्या केल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। मालमत्ता पाणीकरण इतर देखभालीपोटी प्रत्येक रहिवाशांकडून जे वार्षिक शुल्क स्वीकारलं जातं ते म्हाडानं पालिकेकडे भरणं आवश्यक असतं, पण हे शुल्क म्हाडानं विलंबानं भरलं, त्यामुळे आता पालिकेनं सहकारी गृहनिर्माण संस्थांवर दंडात्मक कारवाई केली। काहींना लाखांपर्यंत दंड भरायला सांगण्यात आलेला आहे, त्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी सध्या अस्वस्थ असल्याची माहिती कळते। कामगार आणि औद्योगिक न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणं चर्चा करून मागे घेण्याचा निर्णय महामंडळानं घेतला। कर्मचाऱ्यांची वेळेची आणि पैशांची बचत त्यामुळे होणार आहे। लष्कर जवान तसंच परदेशातल्या भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगानं या निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम उपलब्ध करून दिली आहे। राज्यात आतापर्यंत 1,08,000हून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली आहे। बातमी जेटच्या कर्मचाऱ्यांबद्दलची आर्थिक संकट या कंपनीवर घोंघावत आहे आणि कर्मचाऱ्यांचे पगार अजून अडलेत आणि त्यामुळे घर चालवायचं कसं ही विवंचना सध्या या कर्मचाऱ्यांना भेडसावते। या कर्मचाऱ्यांचं वेतन झालं नाही, त्यामुळे वैमानिक, तंत्रज्ञ आणि केबिन क्रू सहित सगळ्याच विभागातल्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। एअर इंडियात मोठी भरती होते। उच्च स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या 43 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। बहुतेक सर्व जागा प्रामुख्याने एअर इंडिया एक्सप्रेससाठी आहेत। जेट एअरवेजनं खर्च कमी करण्यासाठी अनेक विमानांचं उड्डाण थांबवले आणि अनेक मार्गांवरची सेवा बंद केली आहे, त्यामुळे 6 परदेशी सेवांचाही यामध्ये समावेश आहे। राहुल गांधी अमेठीसह केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते आणि भाजपच्या स्मृती इराणी यांनी यावरूनच राहुल गांधींना लक्ष्य केलंय। भाग राहुल भाग, सिंहासन खाली कर अशा शब्दात स्मृती इराणींनी टीका केली। तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैं भी चौकीदार कॅम्पेनवर जोरदार टीका केली। उत्तर प्रदेशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 10,000 कोटी थकीत आहेत, राज्य सरकार त्याची जबाबदारी टाळतंय असा आरोप प्रियंका गांधींनी केला। हरियाणाची प्रसिद्ध गायिका सपना चौधरीनं काँग्रेस पक्षातल्या आपल्या प्रवेशाविषयीचं वृत्ताचं खंडन केलं। लोकसभा निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणार नसल्याचं तिनं त्यानंतर स्पष्ट केलं। महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी। इस्रायली सैन्याच्या गोळीबारात पॅलेस्टाईनच्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर तिथे संतापाचा भडका उडालाय। यानंतर पॅलेस्टाईनी नागरिकांनी इस्रायलच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक करत आपला रोष असा व्यक्त केलाय। मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली या दुसऱ्या IPL सामन्यामध्ये दिल्लीनं मुंबई इंडियन्सवर काल विजय मिळवला। मुंबई इंडियन्सवर दिल्लीनं 37 धावांनी मात केली।
पानिपतची लढाई सगळ्यांच्या स्मरणात आहे, पण या लढाईनंतरची परिस्थिती नेमकी कशी होती ह्याचा उलगडा लवकरच प्रकाश पवार दिग्दर्शित बलोच या सिनेमाच्या माध्यमातून होणार आहे.